काय हो, तुम्हाला सुद्धा पनीरची भाजी खाऊन कंटाळा आलाय का? जर तुमची आई किंवा बायको प्रत्येक सणाला किंवा कोणी पाहुणे येणार असतील, तर नेहमी पनीरची भाजी बनवत असतील आणि तुम्हाला पनीरची भाजी खाऊन कंटाळा आला असेल, तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. तर हे आहे व्हेजवाल्यांचं नॉन-व्हेज चिकन म्हणजेच सोयाबीन मसाला फ्राय. तुम्ही याला सोयाबीन मसाला ग्रेव्ही सुद्धा म्हणू शकता. तर नमस्कार यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं प्रतीक्षाच किचनमध्ये आणि आज आपण पाहणार आहोत सोयाबीन फ्राय कसं बनवायचं. चला पाहूयात कसं बनवायचं. सोयाबीन फ्राय बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे थोडेसे खडे मसाले, गरम पाणी. तर मी इथे अर्धा लिटर पाणी गरम केलेलं आहे. त्यात मी खडे मसाले माझ्याकडे जे अवेलेबल होते ते खडे मसाले टाकलेले आहेत. नंतर मी थोडंसं अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. हे छान असं मिक्स झालं की आपण यात ऍड करणार आहोत सोयाबीनचे क्यूब्स. तर मी इथे 1 ते 1.5 वाटी सोयाबीन क्यूब्स ऍड केलेले आहेत. अंदाजे मापावर म्हणताल तर हे 100 ग्रॅम इतके क्यूब्स असतील. तर काय करायचंय, हे छान असे गरम पाण्यात 15 ते 20 मिनिटं छान असे उकळून घ्यायचे, जोपर्यंत आपले सोयाबीन क्यूब्स मऊ होत नाहीत आणि याचं पाणी निथळून काढून साईडला ठेवायचे. तर आता पाहूयात की सोयाबीनच्या भाजीचा मसाला कसा बनवायचा. त्यासाठी आपण इथे घेतलेले आहेत 2 ते 3 छान असे बारीक चिरलेले कांदे. ते आपल्याला एकदम कढईमध्ये टाकायचे आहेत आणि तेल टाकून छान असे लालसर होईपर्यंत कमी गॅसवरती परतून घ्यायचे आहेत. तर मी इथे काळी लोखंडाची कढई घेतलेली आहे. मी नेहमी म्हणजे काळी कढई, जर वाटण वाटायचं असेल तर काळ्या कढईमध्ये कांदा पचवून घेते. कांदा किंवा आपलं जे वाटणाचं साहित्य असेल ते काळ्या कढईमध्ये पचवून घेते. कारण आपली जी लोखंडाची कढई असते त्यामध्ये आपल्याला लोहाचे तत्व असतात आणि ते लोह आपल्या शरीरासाठी खूप छान असतं. तर आपला कांदा इथे छान लालसर असा परतत आलेला आहे. कांदा लालसर परतून झाला की आपण यात टाकणार आहोत एक छोटं चिरलेलं टोमॅटो. टोमॅटो टाकून आपल्याला टोमॅटोही छान असं मऊसूत होईपर्यंत कमी गॅसवरती परतून घ्यायचं आहे. त्यानंतर टोमॅटो आपलं छान परतून मऊसूत झालं की आपण ह्यात ऍड करणार आहोत लसूण आणि आलं. तर लसणाच्या मी इथे 5 ते 6 पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आल्याचे 2 ते 3 छोटे काप घेतलेले आहेत. तेही छान आपल्याला कमी गॅसवरती परतून घ्यायचा आहे. जोपर्यंत आपला लसूण थोडासा लालसर होत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे. आता आपलं वाटण छान असं परतून झालेलं आहे. आता हे वाटण आपल्याला आहे ना एका प्लेटमध्ये किंवा डिशमध्ये काढून घ्यायचं आहे आणि 5 ते 6 मिनिटं छान थंड होऊन द्यायचं आहे. वाटण थंड झालं की आपण हे मिक्सरच्या भांड्यात ओतून घेणार आहोत आणि ह्याची बारीक अशी पेस्ट करणार आहोत. तर पेस्ट करताना ना तुम्ही एकदम थोडंसं पाणी टाकायचंय. पाणी नाही टाकलं तरीही चालेल आणि छान असे बारीक आपल्याला वाटण वाटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हे वाटण आपलं रेडी झालेलं आहे. आता चला पाहूयात की भाजी कशी बनवायची. त्यासाठी मी इथे घेतलेली आहे एक कढई. कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल थोडंसं तापलं की आपण ह्यात जिरा आणि मोहरीची फोडणी देणार आहोत. जिरा आणि मोहरी तडतडायला लागली की आपण ह्यात ऍड करणार आहोत एक अर्धा चमचा हळद. अर्धा चमचा हळद टाकायची. नंतर आपण यात ऍड करणार आहोत लाल तिखट. तर मी इथे काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे. ते अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे. नंतर मी टाकणार आहे घरी जो आपण काळा मसाला बनवतो तो काळा मसाला मी इथे टाकणार आहे. तोही अर्धा चमचा, पण हा मोठा अर्धा चमचा आहे. तर तुमच्या अंदाजानुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. तेलात आपला मसाला छान असा तळायला लागला की आपण ह्यात ऍड करणार आहोत ते वाटण. वाटण ऍड करायचं, कमी गॅस करायचा आणि छान असं कमी गॅसवरती आपल्याला एक 10 ते 15 मिनिटं छान असं हे वाटण परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपल्या वाटणाला छान असं कडेने तेल सुटत नाहीये तोपर्यंत आपल्याला वाटण छान असं परतून घ्यायचं आहे. आता बघू शकता आपल्या वाटणाला छान असं तेल सुटायला लागलेलं आहे. तर आता आपण टाकूयात मीठ. तर मीठ मी इथे 1 चमचा मीठ घेतलेलं आहे आणि थोडीशी धना पावडर. तर मीठ अंदाजाने टाकायचं आहे, कारण आपण थोडंसं मीठ सोयाबीन शिजवताना सुद्धा टाकलेलं होतं. त्यामुळे त्या अंदाजानुसार मीठ टाकायचं आहे. तर मी इथे सगळं मोजून म्हणताल तर 1 चमचा मीठ वाटणाला टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा मीठ मी सोयाबीन शिजवताना टाकलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला हे वाटण बनवून घ्यायचं आहे. आता आपलं वाटण एकदम छान असं रेडी झालेलं आहे. छान त्याला तेल सुटत आहे कड्यानी. आता आपण ह्यात टाकणार आहोत गरम मसाला. तर गरम मसाल्याने ना आपल्या सोयाबीनला छान अशी चव येते. तर तुम्हाला जर हवा असेल ना तर तुम्ही पनीर मसाला सुद्धा टाकू शकता. तोही
चालू शकतो म्हणजे. पण मी इथे टाकलेला आहे गरम मसाला. छान असा गरम मसाला टाकायचा आणि पुन्हा एकदा 2-3 मिनिटं छान असं हलवून घ्यायचं, जोपर्यंत गरम मसाल्याचा वास सुटत नाही तोपर्यंत. आता छान असं वाटण रेडी झालेलं आहे आपलं. जी ग्रेव्ही आहे ती रेडी झालेली आहे. आता आपण ह्यात ॲड करणार आहोत ते उकडलेले सोयाबीनचे क्यूब्स. तर सोयाबीनचे क्यूब्स उकडलेले होते, त्यातून मी पाणी जे होतं एक्स्ट्रा ते काढून घेतलेलं आहे आणि जे सोयाबीनचे क्यूब्स आणि जो खडा मसाला होता तो मसाला मी यात ॲड केलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे वाटण आणि सोयाबीनचे क्यूब्स एकजीव करायचे आहेत. जोपर्यंत सोयाबीनच्या क्यूब्सला मसाला लागत नाही तोपर्यंत छान असं परतत राहायचं आहे आणि आपल्याला ह्यात थोडंसं पाणीसुद्धा ॲड करायचं आहे, जेणेकरून ती जी ग्रेव्ही आहे ती थोडी रसदार होईल. मग मी काय केलं, ह्यात थोडंसं एक अर्धा ग्लास गरम पाणी ओतलेलं आहे. तुम्हीही गरम पाणी ओतायचं आहे. गरम पाणी ओतलं की सोयाबीनच्या भाजीला छान अशी तरी येते. म्हणजे जेव्हा आपण गरम पाणी ओततो तेव्हा आपल्या भाजीला छान अशी तरी सुटते. तर मी इथे जे वाटणाचं पाणी होतं तेच पाणी मी गरम करून ह्यात ओतलेलं आहे आणि ते पाणी आपल्याला छान असं एक 15 ते 20 मिनिटं छान कमी गॅसवरती आपली भाजी आपल्याला छान अशी उकळून द्यायची आहे. आणि छान अशी उकळून झाली की आपली भाजी रेडी होते. तर मी इथे खडा मसाला आपलं सोयाबीनचे क्यूब्स उकडताना टाकलेला आहे. तर का तसं केलेलं आहे, सोयाबीनच्या क्यूब्समध्ये जेव्हा आपण जे पाण्यात उकळतो जेव्हा सोयाबीनचे क्यूब्स, तेव्हा जर आपण खडा मसाला त्यात टाकला ना, तर त्या सोयाबीनच्या क्यूब्सला छान असा वास येतो आणि जो मसाल्याचा इन्ग्रेडियंट आहे तो त्या सोयाबीनमध्ये बसला जातो. तर ते खूप छान टेस्टी लागतात. चला, आता आपलं सोयाबीनचं भाजी रेडी झालेली आहे. छान अशी उकळलेली आहे. आपण थोडंसं कोथिंबीरने त्याला गार्निशिंग करूयात. थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि छान असं पुन्हा एकदा हलवून आपली भाजी एक 3 ते 4 मिनिटं पुन्हा आपल्याला छान अशी उकळून घ्यायची आहे. छान अशी शिजवून घ्यायची आहे. बघू शकता किती छान सुंदर भाजी झालेली आहे. एकदम टेस्टी भाजी झालेली आहे. तर तुम्ही कधीही कोणी आला असेल, पाहुणे आले असतील किंवा तुम्हाला काहीतरी चटपटीत खायची इच्छा असेल, तर त्या दिवशी तुम्ही ही भाजी बनवू शकता. एकदम सिंपल भाजी आहे. एकदम काही बाहेरचं आणायचं नाहीये. घरच्या वस्तू वापरून, घरचे जिन्नस वापरूनच ही भाजी रेडी झालेली आहे. तुम्ही तर पाहिलेलीच आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ही सोयाबीन मसाला फ्राय तयार करायचा आहे. छान असं गार्निशिंग करून आपल्याला छान असा सर्व्ह करायचा आहे. तर ही पनीरच्या भाजीपेक्षा छान लागते. माझ्या घरी सर्वांना खूप आवडते ही भाजी. तर तुम्हाला ही भाजी आवडली असल्यास माझ्या चॅनलला फॉलो करा. कमेंट सेक्शनमध्ये सांगा की ही भाजी कशी वाटली आणि मी तर सांगेल तुम्ही एकदा तरी ही भाजी नक्की ट्राय करा. कारण जेव्हा तुम्ही ही भाजी ट्राय करताल ना, तेव्हा पनीरच्या ऐवजी तुम्ही नक्की सोयाबीन आणताल आणि सोयाबीनची भाजी बनवताल. तर ही भाजी एकदम छान आहे. ज्यांना कुणाला नॉनव्हेज खायचं नाहीये त्यांच्यासाठी ही एकदम चिकनसारखी भाजी आहे. दिसायलाही चिकनसारखी दिसते आणि चवीलाही चिकनसारखीच लागते. एकदम छान, सुंदर, टेस्टी.